या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने सगळा पैशाचा महापूर आणला आहे। याच्यापूर्वी निवडणुका अशा स्वरूपाच्या नव्हत्या। जेवढे भाजपचे उमेदवार आहेत तेवढे सगळे पैशाच्या गप्पा हाणले, बाकी कोणी हानी ना। या कीर्तनामध्ये व्यत्यय आणला त्याबद्दल मी व्यक्त करतो आणि सगळ्याला एक नम्र विनंती करण्यासाठी मी आलोय की येणाऱ्या 7 तारखेला म्हणजे परवा दिवशी आपल्याला पवित्र दान करायचंय आणि दान करताना आम्ही सत्पात्री दान केलं पाहिजे। त्यासाठी तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या शिवसेनेच्या वतीनं आमचे जिल्हा परिषद सरपंच अधिकृत उमेदवार श्री भालेरावजी आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौभाग्यवती लोखंडेताई यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी गावात आज आलो होतो। योगायोग बघा, भाग्य आजदीनं झाले संत दर्शन। तुमच्या सगळ्यांचं दर्शन करण्याचा मला योग आला, ते मी स्वतःला भाग्यवान समजतो। पण आता मी मला स्वार्थ तरी बघून घ्यावा थोडा परमार्थाबरोबर, म्हणून या दोन्ही उमेदवाराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, त्या सगळ्या मायमावल्यांना, माझ्या वडीलधाऱ्या मंडळीला, बंधूंना, ही गरीब परिवारातली माणसं आहेत। मोठ्याला आपण बऱ्याचदा निवडून गेले, एकदा गरीबाला बी निवडून द्यावं। आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य भालेराव उभे आहेत, त्यांच्या विरोधामध्ये सीताराम धंडाट मामा जे आपल्याकडे 3दा आमदार होते, त्यांचा नातू इथं आलाय। चाटोरीमध्ये तिकडं काही केलं नाही, चाटोरीवाली आता देतात की नाही की म्हणून इकडं। आणि दुसरं आपले BR देसाई आमच्या ननू लोखंडेच्या विरोधात। आता BRच्या बाबतीत या गावाला सांगायची काही गरज नाही। 30 वर्ष झालं बाजार समिती, जिल्हा परिषद, बँक, सोसायटी, ग्रामपंचायत काही बी असलं की ह्यालाच पाहिजे। आता 30 वर्ष आम्ही तुला सण केलं बाबा, आता तरी आता त्याचं पोरग आणले म्हणजे पुन्हा 30 वर्ष ह्याला आणखीन आपण सांभाळायचं का? मग दुसऱ्याने लढूच नाही का? सगळ्या मोठ्यानेच लढाव्या का? जिल्ह्यामध्ये वरपुडकराच्या घरातले 4-5, विटेकराच्या घरातले 4-5, दोडेकराच्या घरातले 4-5, जामकराच्या घरातले 2, विरेंगी पाटलाच्या घरातले 2, गंधाटचे 2, बोबडेचे, म्हणजे सगळ्या पुढाऱ्याचे सगळे पुढारी आपले लेकरं बाळ कसे निवडून आणता येते हेच बेजार आहेत। माझं म्हणणं असं आहे, ही लोकशाही आहे। जर आपण मोठ्याचेच लेकरं निवडून देऊ लागलो पैशाच्या जोरावर, तर गरिबानं समाजसेवा करावी का नाही करावी हे मला विचारायचं तुम्हाला। आता हे सामान्य माणसं ननू आता इतक्या वर्षापासून काम करते, लोकांच्या अडीअडचणी, सुखात दुःखात धावून दसरत असेल, हे असं। आता हे पैसेवालेच म्हणून तुम्ही पैशावरच मतदान देणार असतात, तर मग गरिबांना तुमची सेवा कशाला करायची? मग मोठ्याला सेवा करायला लावा। ते आता पैसे हाणतेत, तुम्हाला देतेत, निवडणूक झाली की पुन्हा पैसेच कामायचे। महाराजांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं मला वाटतं 91वी पुण्यतिथी आहे, 51वी। त्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या या महापूजेच्या कीर्तनाचे प्रमुख हरिभक्तपरायण नादरे महाराज, उपस्थित सर्व आमचे गुणीजन, गायक, वादक, आमचे सोपान काका बोबडे महाराज, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला, बंधू, भगिनी, नातांनो आणि मित्रांनो, आता हे जर आम्हाला धर्मसंकट आल्यासारखंच वाटले। आधी सगळ्याची माफी मागतो। भगवान की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय, मारुती महाराज की जय। त्याच्या पुण्याचे वाटेकरी तुम्ही थोडे व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो। जास्त वेळ बोलणार नाही, बोलायसारखं खूप आहे, पण ही वेळ नाही आणि ही जागा नाही। त्यामुळे आपल्या सगळ्यांची या ठिकाणी पुन्हा एकदा माफी मागतो आणि सगळ्यांना विनंती करतो की परवा दिवशी मतदान करताना लोकशाहीतलं पवित्र दान हे मतदान मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून आपण करावं एवढी विनंती करते आणि थांबतो। रामकृष्ण।